नमस्कार. मी अनघा दोडपकर. अश्वत्थामा भाग 17. अश्वत्थामा त्याच्या गुहेतील कातळावर थकून पडला होता. तो पुन्हा गतस्मृतींच्या गर्तेत गेला. एक दिवस नगरीत तो फेरफटका मारत असता प्रजाजन हस्तिनापूर सोडून झुंडीच्या झुंडी सामान घेऊन जाताना त्यानं बघितलं. हस्तिनापुराच्या वर्धमान नावाचा महादिंडी दरवाजावर सर्वांना थांबवून कुठे जात आहात आपण हे विचारल्यावर इंद्रप्रस्थास राजसूय यज्ञाला धर्मराज युधिष्ठिराकडे जात असल्याचं त्याने सांगितलं. अश्वत्थामा संतापाने खदखदतच दुर्योधनाला ही बातमी सांगितल्यावर त्याने बेफिकिरी दाखवल्यावर अश्वत्थामानं त्याला खडा सवाल केला. सर्व प्रजा सोडून गेल्यावर राज्य कुणावर करशील? ज्या राज्यात अनिती, अनाचार, अत्याचार माजतो ते राष्ट्र कितीही बलाढ्य असले तरी प्रजेच्या आवर्तनात पालापाचोळ्याप्रमाणे उद्ध्वस्त होत जातं. शांत होऊन म्हणाला, आपण सर्व युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात मदत करूया. दुर्योधनानं मौल्यवान हिरे माणके जडवलेल्या जांबिया अश्वत्थामाला भेट म्हणून दिला आणि नंतर अशाच मौल्यवान भेटी देत सुटला. त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली क्षत्रिय धर्म स्वीकारलेला अश्वत्थामा कधी लाचार झाला हे त्यालाच कळलं नाही. राजसूय यज्ञ हा सार्वभौम राजालाच करता येतो. त्यासाठी सर्व राजांना जिंकणं आवश्यक आहे. सध्या जरासंध आणि शिशुपाल हे 2 राजेच अतिशय बलवान आहेत. कृष्ण, अर्जुन, भीम जरासंधाचा पाडाव करण्यासाठी मगध देशाकडे निघाले देखील. अश्वत्थामानं काळजीनं द्रोणांना विचारलं, भीम अर्जुन जरासंधाला ठार करतील ना? तेव्हा त्यांनी जरासंधाचं जन्मरहस्य सांगितलं. मगधराज बृहद्रथ याला 2 राण्या होत्या. त्या दोघींनाही पुत्रप्राप्ती न झाल्यामुळे निराश राजा दोघींना घेऊन चंड कौशिक ऋषींकडे जाऊन आम्रवृक्षाखाली ध्यानस्थ बसला असता एक आंबा पुत्रप्राप्ती करणारं फळ ऋषींनी राजाला दिलं. त्याने फळाचे 2 भाग करून दोघींना दिले. यथावकाश राण्या प्रसूत झाल्यावर प्रत्येकीनं शरीराच्या एका शकलाला जन्म दिला. त्यांनी ती शकले कापडात गुंढळून जंगलात टाकून दिली. एका राक्षसिणीनं एकत्र नेता यावी म्हणून ती जोडली आणि काय आश्चर्य, ती शकलं जोडल्या जाऊन जरासंधाचा जन्म झाला. त्याच जरासंधाचा भीमाकरवी श्रीकृष्णानं वध करविला. शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यावर त्याचा वध स्वतः श्रीकृष्णानं केला. बाकी राजे आधीच अंकित झाले होते. राजसूय यज्ञ यथासांग पार पाडून युधिष्ठिर सार्वभौम राजा झाला. अस्तंबा पर्वतावरील गुहेतील कातळावर अश्वत्थामा झोपला असता एक ब्राह्मण तावातावाने पर्वत चढू लागला. तोंडानं ओम नमः अश्वत्थामा नमः असा जप सुरू होता. ब्राह्मण डोंगरावर पोहोचू शकणार नाही हे जाणून अश्वत्थाम्यानं सामान्य पावरी भिल्लाचं रूप घेऊन ब्राह्मणासमोर उभा राहिला आणि विचारलं, आपल्याला काय हवंय? त्यावर ब्राह्मण म्हणाला, ज्याच्या शापामुळं आमच्या कुलाचा सत्यानाश झाला त्या अश्वत्थाम्याला भेटायचं आहे. अश्वत्थाम्यानं महाकाय रूप धारण करून म्हणाला, मीच अश्वत्थामा, जो स्वतः शापित आहे तो दुसऱ्याला काय शाप देणार? तरी अभय आणि वचन देतो की जेवढं शक्य होईल तेवढं चांगलंच करीन. शापाची किंमत किती आणि कशी मोजावी लागते हे माझ्याशिवाय कोण जास्त जाणेल? तेव्हा ब्राह्मण बोलू लागला, मी भालचंद्रपंत घुले, मूळचा नागपूरचा. माझ्या पूर्वजांना वेदव्यासांनी दर्शन देऊन कुलात सर्व विद्वान निपजतील आणि त्यांचा वर खरा देखील झाला. धन्यवाद.